नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 आणि प्रेफरन्सचा टॅब कधी उपलब्ध होतंय हे वाट पाहणारे सगळे अभियोग्यता धारक यांचं आपल्या टीईटी क्वालिफाईड टीचर या चॅनलवर स्वागत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट जे आपल्यापर्यंत आलेले आहे की काही संस्थांचा आकडा, काही झडपींचा आकडा आपल्या समोर आलेला आहे. तर कोणत्या संस्थेच्या किती जागा अपलोड झालेल्या आहेत याचा एक आढावा घेऊयात. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सांगली, पहिल्यांदा झेडपीच पाहूया. सांगली झेडपीची अपडेट आपल्याला आली होती की सांगली झेडपीच्या 479 जागा ह्या पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. त्याचबरोबर चंद्रपूर झेडपी जे आहे त्या चंद्रपूर झेडपीच्या 585 जागा ह्या अपलोड झालेल्या आहेत. त्याचबरोबर रायगड झेडपीच्या 485 जागा पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. त्याचबरोबर बघा, काही संस्था आहेत, या संस्थांच्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. त्यातील काही संस्थांचा आकडा, रयत शिक्षण संस्था की जी विनामुलाखत मध्ये आपली जाहिरात देते. सगळ्यांसाठी महत्वाचा मुद्दा आहे की विनामुलाखत मध्ये याचा फायदा होतो. तर ही रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिकच्या जवळजवळ 600 जागा ह्या विनामुलाखतसाठी ऍड झालेल्या आहेत. त्यानंतर बघा, पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशनच्या 171 पदांची जाहिरात अपलोड झालेली आहे. भारतीय विद्यापीठाचे 119 पद, श्रीरंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळची 69 पदे, त्याचबरोबर शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ यांची 62 पदे, त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांची 55 पदे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांची 36 पदे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी यांची 28 पदे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी 28 पदे आणि जनता शिक्षण संस्था यांची 27 पदे. तर बघा, असे खाजगी संस्थांच्या जास्तीत जास्त जागा ह्या पवित्र पोर्टलला अपलोड होताना आपल्याला दिसत आहेत. तर या खाजगी संस्थांच्या जागेचा नक्कीच आपल्या सगळ्या अभियोग्यता धारकांना फायदा होणार आहे. फक्त प्रेफरन्स देताना काय काळजी घ्यायची, तर बघा, थोडक्यामध्ये मी सांगते की ह्या ज्या आपल्या आजूबाजूला ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांची नावे तुम्ही ज्ञात करून घ्या, माहित करून घ्या. नसतील तर चौकशी करून विचारून घ्या की कोणत्या आपल्या आजूबाजूच्या जवळच्या संस्था यांची जाहिरात येते. आणि कधी कधी ती आपल्याला माहितच नसते, कारण त्या संस्थेचं नाव किंवा शाळेचं नाव वेगळं असतं आणि संस्थेचं नाव वेगळं असतं. तर त्या संस्थेचं नाव आपल्याला कळलं पाहिजे, कारण जाहिरात येताना ही संस्थेच्या नावानं येते, शाळेच्या नावानं न येता संस्थेच्या नावानं येते. त्यामुळे त्या स्पेसिफिक संस्थेचं नाव हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर त्या संस्थांची नावे तुम्ही माहिती करून घ्या. त्याचबरोबर बघा, कारण कधी कधी काय होतं की आपल्या जवळच्या संस्थेची जाहिरात येऊन जाते आणि आपल्याला कळतही नाही की आपल्या जवळची ही जाहिरात आली होती आणि आपण त्याला प्रेफरन्स न देता कोणत्या तरी लांबच्या संस्थेला किंवा लांबच्या जागेला तिथं प्रेफरन्स देताना दिसतो. आणखी बघा, जे की ऍव्हरेज मार्क मध्ये आहेत त्यांनी घाई न करता, म्हणजे पहिल्या आपल्याला माहिती आहे की 2 टप्प्यामध्ये भरती होणार आहे. जे नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी खास की तुम्ही घाई न करता ऍव्हरेज मार्कवाल्याने कृपया सेकंड टप्प्याची वाट पहा. का सेकंड टप्प्याची वाट पहा, तर कधी कधी काय होतं की तुम्ही जरी आपल्याला लिमिट असेल 50 प्रेफरन्स किंवा 100 प्रेफरन्स, तर आपण प्रेफरन्स देत विनामुलाखत समजा असेल तर विनामुलाखत मध्ये आपण सातारा जिल्हा जर निवडला, त्याच्या आजूबाजूचे जिल्हे 1-2 निवडले, तर आपल्या तिथं कदाचित दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपला नंबर लागू शकतो, असं होईल. म्हणजे आपल्याला आपला जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी जावे लागेल. पण ते जर आपण तिथं अनेक जिल्ह्यांना प्रेफरन्स देत बसण्यापेक्षा जर आपण मुलाखतीची जी यादी, मुलाखतीमध्ये जर वेगवेगळ्या संस्थांना प्रेफरन्स दिले तर आपल्याला कदाचित आपल्या जिल्ह्यातली संस्था मुलाखतमध्ये मिळून जाईल, ऍव्हरेज मार्क असतील तर. आणि जर त्याही पेक्षा आपला स्कोर कमी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण सेकंड फेजची वाट पाहायची. कारण बऱ्याचदा असं झालेलं आहे की सेकंड फेज मधून अनेक उमेदवारांना आपल्या जवळचा, म्हणजे आपला स्वतःचा जिल्हा मिळालेला आहे, म्हणजे कमी मार्क असूनही, आणि त्यांच्यापेक्षा जास्त मार्क असलेला उमेदवार हा बाहेरच्या लांबच्या जिल्ह्यामध्ये वगैरे गेलेला आहे. कारण हे सगळं होतं ते आपल्या प्रेफरन्स देण्याच्या स्ट्रॅटेजीवरून. तर आपण कसे प्रेफरन्स देणार आहोत हे आपण त्यावेळी आपल्या चॅनलवर मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शिक्षक भरतीच्या नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.